राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती दिल्लीमध्ये आता खलबतं। मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांमध्ये विलिनीकरणावर तासभर चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने दिल्लीमध्ये चर्चा झाली असेल। फडणवीसांच्या सरकारमध्ये शहांचे 2 पक्ष आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाही। दिल्ली दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी राजनाथ सिंह यांच्याकडून फोनवरून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। पवारांच्या तब्येतीची विचारपूस। पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्जही दिला जाणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजितदादांच्या आठवणीनं पार्थ पवार भावूक झाले। राष्ट्रवादीचे सर्व नेते मंत्री आणि आमदारही उपस्थित। रोहित पवार यांची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय बोलतात याकडे लागलंय लक्ष। ठाकरेंच्या सेनेच्या पाठिंब्यानं चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता। भाजपच्या संगीता खांडेकर एका मतानं महापौरपदी नियुक्त। मतदानावेळी वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून भाजपला 2.25 वर्षांची ऑफर। किशोर जोरगेवारांची ही माहिती। तर संख्याबळ न जुळल्यास विरोधात बसण्याची विजय वडेट्टीवार यांची भूमिका। राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। हिंदी लादणाऱ्या सरकारचे काम उपटून दाखवा। राज ठाकरेंचं टीकास्त्र। राज ठाकरे हे संघावर बोलतात, मौलवींवरती नाही। मुंब्रा प्रकरणावर बोलण्याची हिंमत दाखवा। नितेश राणेंचा निशाणा। तर संघावर टीका म्हणजे सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न। नवनाथ बन यांचीही टीका। संभाजीनगर महापालिकेत भाजपचे समीर राजूरकर महापौर। महापौरपदाच्या निवडीमध्ये ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तटस्थ। लोकसभेत मोदींच्या आसनाजवळ काँग्रेस महिला खासदारांनी बॅनर झळकवला। संसदेत काँग्रेस खासदारांचं घृणास्पद वर्तन। भाजपने हस्तक्षेप केला नसता तर गंभीर प्रसंग ओढावला नसता। गोंधळावरून किरण रिजिजू यांचं ट्विट। मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार। शिक्षण, प्रशासकीय अनुभव बंधनकारक। सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही। अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लेखापालांना दिलासा नाही। विशेष न्यायालयानं 2 सनदी लेखापाल आणि कंपनीच्या खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला। लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार। लोकसभेमध्ये राहुल गांधींना बोलण्याची संधी नाकारल्यानं विरोधकांचा संताप। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आज सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी। 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणार। सुनावणीकडे लक्ष। आरोपी आकाशदीप सिंहला 14 महिन्यांच्या कारावासानंतर जामीन। पुण्याच्या वाघोलीमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। बकोरी रोड परिसरातील हॉटेलजवळ एका तरुणाची दुसऱ्याला बेदम मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। हापूस 6000 रुपये डझन। रत्नागिरीमधून आंब्याची तुरळक आवक। हंगामाची उत्सुकता शिगेला।